त्याची गणता करू शकत सर्वागटी राम भरला घनदाट जिज दिसे भूत देते मानी जे भगवंत हा भक्तियोग निश्चित जाण माझा हे समस्त ही वासुदेव ऐसा प्रतिरसाचा ओतीला भाव तो भक्ता माझी राव आणि ज्ञानिया तोच तर ज्ञानी ज्याला सगळीकडे परमात्मा दिसतो एका विशिष्ट ठिकाणी नाही सगळीकडे देव जनिवनी अवघा देव वासने चमसवताव जनिवनी अवघा देव वासने चमसवताव जनिवनी अवघा देव वासने चमसवताव जनिवनी अवघा देव तो सांगतोय ते सगळीकडे देव आहे अवघ्या सूर्यप्रकाश चंद्राची शीतलता ह्या चांदण्या हे सामर्थ्य हे वैभव हे अखंडितपणे जर तुझंच आहे देवा तर आम्ही कशाच्या भ्रमात आहे कशाच्या दंभात आहे आम्हालाच कळे ना आमची अवस्था म्हणजे कशी ना देवा ती किरडू जरी कापडाचे परी लहरी येता होती असाचे आम्हाला वाटतं आमचंच आहे देवा आणि असल्या अहंकारात आपण याशी आपण मानती महंतपण फुगती असाधारण गर्वे येणे आमची अवस्था म्हणजे कशी ना देवा आमचं नाही काही पण आम्ही इतके गर्वाने भंगलेली माणसं आहेत की आम्हाला देव सुद्धा नाकारायला मागे पुढे बघावंसं वाटत नाही देवापेक्षा मोठे पण चाललंय आमचं आम्ही देवाच्या अगोदर स्वतःचं नाव जोडतो दादा अवघड आहे आमचं जरा आम्हाला हरिभक्त परायण म्हणण्यापेक्षा त्याच्या पुढे लागलेली पदवी महत्वाची वाटते खरं सांगू का कीर्तनकाराला कुठलीच पदवी लावू नये किंवा नसतेच कीर्तनकाराची एकच पदवी खरी आहे हरिभक्त परायण तो जगाच्या मालकाचं नामचिंतन घेण्याचा पात्रतेचा आहे एवढंच त्याचं लय मोठं भाग्य आहे ह्याच्या पलीकडे विनोदाचार्य समाज प्रबोधन कारण हे ते काही कामाचं नाही आणि जे टॉकीज फेमन ते ठुसकन फुसकन लयच भंगार कार्यक्रम आहे हे तुम्ही मला सांगा चॅनलमुळे कीर्तनकार आहे का कीर्तनकारामुळे चॅनल आहे कीर्तनकारामुळे चॅनल आहे दादा चॅनलमुळे कसा कीर्तनकार असेल व्यासपीठ आधी आहे टीव्ही चॅनल नंतर आहे चला त्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचतो पण याचा अर्थ त्याला जास्त किंमत द्यायची असं उपाधी नसावी अंतर्बाह्य उपाधी नसावी अंतर्बाह्य उपाधी नसावी अंतर्बाह्य उपाधी नसावी योगी तपस्वी साधक नाहीच आहेत तरी सुद्धा उपाधी म्हणलं की व्याधी आलीच मग त्या व्याधीपेक्षा जगाच्या मालकाच्या चरणाशी अखंडितपणे कृतज्ञता बाळगायला काय हरकत आहे दास आहे ना बाबा दासच आहे आणि भक्ताला दोन गोष्टी आवडाव्याच एकतर दासत्व आणि एकतर सामर्थ्याने नम्रता आता दोन्ही एकच स्वरूप झालं पण आमच्याकडे दोन्ही नाही कोणीतरी मालक आहे हे मान्य करायलाही आम्ही तयार नाही आणि आमच्याकडे फक्त घ्यायची भावना आहे द्यायची जरा सुद्धा हे जे म्हणायचं आहे ना काही नाही म्हणण्याजोग आहे हस्त पवित्र यदि दान पुण्यम पाद पवित्र यदि तीर्थयात्रा मुख पवित्र यदि नाम घोषम हृदय पवित्र यदि ब्रह्मनिष्ठ हे बोलायचंय फक्त करीत नाही कुणीच आपण वारीत सुद्धा देतो काय बरं नुसतं घेतो कार्तिकीला गेलो दिसली रस्त्यानं केळ वाटताना द्या राजगिराचं लाडू द्या पेड खजूर द्या खिचडी द्या बिस्लरी द्या
बघता द्या अहो इतके बिनलाचे आपण काही घेतो रे काही आपला आणि त्याचा काही संबंध नाही. दुखत नसलं तरी बाम घेतो हा. ही बाम घेतल्यामुळे पुन्हा दुखतोय याचा महाराज बरं का. मग दुखत नाही तरी घ्यायची नसली गोळी खायची गरज तरी फुकट भेटती म्हणून खातो. याला वाटतं पुन्हा दुखलं तर आता नीट होईल महाराज बरं का. इतकं येडापणा करायचा नसतो र. अहो आळंदीचा लाडू म्हातारीनं तुळजापूर मध्ये आणला. मी म्हणलं आजी तुम्हाला चावत नाही तर घेतलाच कशाला म्हणली नाटूला. वारी काय मराय करायची होय. खरं तुम्हाला सांगते देण्यात आनंद आहे घेण्यात आणि वेळेत कळावं बघा. प्रथमे नार्जितम विद्या द्वितीय नार्जितम धनम तृतीय नार्जितम पुण्य चतुर्थे किम करिष्यति. पहिल्या 25 वर्षात तुम्ही सामर्थ्याने जर भक्ती नाही केली ज्ञान नाही मिळवलं पुढच्या 25 वर्षात तुम्ही पुण्य नाही मिळवलं त्याच्या पुढच्या पैसा नाही मिळवला बाकीचे 25 कुत्र्यासारखे झाले दादा. हे शास्त्र सांगतंय कोणी बदलू शकत म्हणून वेळेत हवं ते करत जा. पैसाही ज्ञानही आणि सामर्थ्याने भक्तीही वेळेत मिळवायचीच. एकदा लाकडाची राख झाली ना राख पुन्हा पेटत नाही दादा. एकदा वय गेलं की परमार्थ करण्यात मजा नाही. कळत नाही ना म्हाताऱ्याचा काकडा उगा बांगो अंगा गा घ्या खा एवढंच कळतं महाराज बरं का. थोडा मिळही लागला पाहिजे ना काकड्याचा आम्हाला. तर अशा हिशोबानं परमार्थ आजोबानं नातूला घेऊनच गेलं पाहिजे हाताला धरून. नाही आला तर 2 दणके दिले पाहिजे पण त्याला म्हणा पाहिजे चल तिथं झोपायचं असलं तिथं झोपला तरी पुण्याच आहे बाबा. कळत नाही तर तिथं झोप पण कानावर तरी पडल. हे गरजेचं आहे दादा या विषयाकडे. मग नारद म्हणले देवा जातो मी शोधायला. लक्षात आहे ना आपली सासू चालू होती लक्षात आहे ना. सासूनं किती वाटोळं केलं ते. हा मग नारद शोधायला लागले. 16,106 घरं फिरले. 16,107वं घर जामवंतीचं. जामवंती अस्वलांची कन्या पण सगळ्यात देखणी योगेश्वर भगवान तिचे. नारदाची मनोमन इच्छा या भेटाव्या पण देव त्यांच्या संग फुगडी खेळत होते. शेवटचं घर पट्टराणीचं. पट्टराणी रुक्मिणी आईसाहेब. राण्यांची राणी पट्टराणी. रुक्मिणी आईसाहेब तुळशीला पाणी घालत होत्या. नारदानं बघितलं इकडं तिकडं देव दिसले नाही. नारदाच्या मनात लाडूच फुटले. नारद म्हणले आलतू फालतू नाही पट्टराणी सापले. नारदाने लांबनच हाक मारली रुक्मिणी. रुक्मिणी माता म्हणल्या हे आहेत तर नारद पण हे आईसाहेब म्हणतात मला. रुक्मिणी कस काय म्हणायला लागले पिसाळले का काय. नारदा नाही तुमच्या नवऱ्यानं सांगितलंय जिथं मी नाही तिचा नवरा तू. अशा हिशोबानं मी तुमचा नवरा. आणि हिंदू धर्मात नवऱ्याला अरतुर बोलायचं बरं का. नवऱ्याला अरतुर बोलायचं आवाजावं बोलायचं. इज्जतीत नाव घ्या नारद राव म्हणा. काय म्हणा नारद राव. रुक्मिणी मातेला कळलं ही बंगलय देवानं सुधरवाय पाठवलंय. आता सगळंच काम काय पांडुरंग करतो का. थोडंफार भवानी मातेकडे बी देणारच ना दादा. तो रखमाईकडे दिलं करा माझं सगळं काम काय मुख्यमंत्री करतात का. बाकीचे 2 आपलं सॉरी विषय वाढला महाराज बरं का. ह्यांना काय काम नको का महाराज. हे रिकामे कशाला बसवायचे म्हणून रखमाई मातेकडे काम दिलं. आणि रखमाई मातेकडेच काही काही कामं दिलेली बरी असतात ते चांगल्या पद्धतीने पार पाडतात. मग रखमाई माता म्हणल्या खरंय नारद राव तुमचं. असं मी देवाचं प्रेम वाटून वाटून माझ्या वाटणीला कमीच येतं. तुमचा ना माझा राजा राणीचा संसार भारी होईल आहे की नाही. तिसऱ्याचा गोंधळच नको. एक काम करा लोक नावं ठेवतील. मी जर अशीच तुमच्या संग तुळजापूरला आली तरी आई भवानीला मानणारी माणसं आहे ही लोक काय म्हणतात. देवाची पत्नी रुक्मिणी नारदाच्या हाताला धरून आली. लोक चांगलं म्हणतील का. लोकाची बायको घेऊन फिरल्यावर लोक चांगलं म्हणतात का. आपली घेऊन फिराय कुणाच्या बापाची भीती आहे का महाराज बरं का. मग आपण काय करू विधिवत लग्न करू. मी देवाच्या नावाची माळ काढते आणि तुमच्या नावाची घालते. आपण पाणीग्रहणाची तयारी करू. एक काम करा मी सगळी विधीची तयारी करते तोपर्यंत तुम्ही पुढच्या कुंडात जाऊन आंघोळ करून या. रुक्मिणी मातेनं गोड बोलून नारदाला अशा कुंडात पाठवलं. कुंड पार्वती मातेनं शापित केलं होतं. महादेवाशिवाय जो कोणी यात आंघोळ करील त्याचं लिंग प्रवर्तन होईल. अगदा साधा शब्द आहे महाराज बरं का. लिंग प्रवर्तन. नारद पाण्यात गेले खरं पण वर आले नाही. माय मावल्या वर आले नाही. वर आली
उगाच्या उग धोतर गेलं लुगडं आलं. चांगले नारायण नारायण करीत होते, उगच नजर फिरली, चिपळ्या गेल्या, बांगड्या आल्या, शिडी गेली, हिनी आली. नारद म्हणले काहीतरी चुकलं काय गे? एवढा मोठा पारा काष्टेचा बदल, झुमक, नथनी, बुरमाळ, ठुशी असले नारद मुनी घाबरले. दादा, नारदांची नारदी झाली. नारद की तो ही नारदी. कबीर महाराज सांगतात नारदांची नारदी झाली, पुरुषाची स्त्री झाली. ज्या वनात ते कुंड निघालं, त्या कुंडात, ज्या वनात ते कुंड निघालं, त्या वनात कोळ्याचा राजा, देवर राजा नावाचा राजा शिकारीसाठी आला होता. दष्टपुष्ट होता, कुरळी केस, काळा कुळकुळीत, इथं पेटी बांधलेली, अर्धाड, तसल्या याड्याला, तसल्या रानात तसली दिकणी स्त्री दिसली. उगत चवळीच्या शेंगासारखी. आधीच ही येड, हिला बघून अजून येड झालो. धरलं तिच्या हाताला, चले. नारदी म्हणल्या तुला माहित नाही मी कोण आहे? चल. नारदी म्हणल्या येड्या, मी आताच बदलले. लय हाऊस होती बायको करायची. ह्यांच्या संगच ही बळच लगीन केलं. ह्याच कोणाच्या तरी बायको झाल्या. वर्षाला एक, वर्षाला एक, वर्षाला एक, वर्षाला एक, सप्ताह नाही पोर. दरवर्षी काल्याला एक नवीन लेकरू आला. थोडी थोडकी नाही झाली माय, 60 पोरं झाली. किती झाली? नारदी म्हणल्या देवा कटाळले, एवढी पोरं असते ती होय? एखादी पोरगी बी असावी. 61वी मुलगी कपिला षष्ठ. किती लेकर? 61. नारदी म्हणली एक खातय, एक उठतय, एक बसतय, एक झोपतय, कटाळा आला म्हणली या जनावरांचा. ह्याच्यापेक्षा मेलेलं. रातच उठल्या, कुंडात उडी मारली, जीव दिला, मेली नाही, जाग्यावर आली, शिंडी शिंडी, पुन्हा लुगड्यातनं धोतरा. नारद म्हणले सुटलं काय गे? पटमीनं पाण्याच्या बाहेर आले. म्हणले अजून काहीतरी व्हायच्या आधी पाणी सोड महाराज. बरं का, पाणी लय व्याक्कर आहे, हे पाणी गावचं लय व्याक्कर आहे महाराज, सोड. पटकन गळ्यात तिनं घेतला, हातात चिपळ्या. नारायण नारायण म्हणले हे लय बरं. मला रुक्मिणी आई साहेब दारातच हार घेऊन उभा होते. मला सगळं डोळ्यासमोर दिसतंय महाराज. रुक्मिणी माता प्रेमानं म्हणल्या नारदराव. नारद लांबनच म्हणले नग, हरवी नग, राव बी नग. कशाचा नारदराव? रावच राहिला नव्हता नारद. आई साहेब, आई साहेब, आई साहेबच बरे. पण मी काय म्हणतो, चुकलं होतं तर तोंडानं सांगायचं. मी काय म्हणते, फारच चुकलं होतं 2-4 आणायचे. 61 भागात पडा तेवढी बऱ्या कळा लय सोसलं ग. रुक्मिणी आई साहेब म्हणल्या तुमचा रोग सांगून बरा होणाऱ्यातला नव्हता. तुम्हाला 440चा व्होल्टेज नाही, 1000 व्होल्टेजच द्यावा लागत आता. तुम्हाला खरं सांगा तुळजापूरकर, मला एवढं हसू नारदाचं येत नाही. मला काळजी ह्यांची वाटती. शेवटी शेवटी काही झालं तरी ते नारद होते. ते सामर्थ्यवंत भक्त होते. त्यांच्या ज्ञानामुळे वैराग्याला तेजोपणा आला होता. त्यांची ना आपली बरोबरी करू शकत. शेवटी ते नामस्वरूपी होते. यांना काय कळलं याचा हसू येलंय मला. नारदाच्या एका चुकीमुळं त्यांना एवढं भोगावं लागलं. दादा ओ, तुम्ही किती बाऱ्या चुकलाय. कसं होईल तुमचं? तुम्ही तर प्रत्येक लग्नात कलवरी बघू बघू बेजार आहे.
काटा बसल तुमचा. अहो, तुळजापूरला तर एवढे भक्त येतात, पण ही फक्त भक्तीनच बघत होते. यांना भक्त दिसलेच नाही दादा. आई ग. मला लय वाईट वाटतं पोराव तुमचं. मला चिंता वाटते कसा देव काटा काढेल तुमचा. पण हो का, मी तुमची बहीण आहे मग तुमचं चांगलं सांगते. हो का, माझी सख्खी बहीण म्हणून माझं ऐका. आता तरी सोडा, झालं गेलं मरू द्या, माझं मत नाही. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, मागे झाले पाहू नका, पुढे जामीन आहे. आजपर्यंत जे झालं ते झालं. इथून पुढे तुझं पाहता सामोरी दृष्टी न फिरे माघारी. माझे चित्त तुझे पाया मिठी पडली. देवा, तुझ्याशिवाय या नजरेला कोणच गोड लागता कामा नकोच. मला ही वासना देवा. मला पैसा गोड लागू नये, मला सामर्थ्य, नावलौकिक, वैभव, ऐश्वर्य मला गोड लागावा. सदा माझे डोळा जोडो तुझे रखमाईच्या पती. या डोळ्याला फक्त तूच आवडे हे रूप. गोजीरे सगुण पाहता लोचन सुखावले. राजसुकुमार मदनाचा पुतळा रवी शशी कळा लोपलिया. तुझ्या इतकं गोड काही नाही लागण्यासाठी मला ही वासना मारणं गरजेचं. म्हणून देवा विनंती आहे माझ्यासाठी. सासू माझी किरकिर करी लवकर न्याय गतीला. सत्वर पावगे मला ते सासूच्या वर चढे नाही. जाच करी बोडकी कर गतीला. कोण आहे जाऊ. कसे ना, आशा नाव आहे माझ्या जावचं. काय नाव आहे माझ्या जावचं. आशा. हिच्या मड्यावर किती बी मारा, मरेपर्यंत ही काय सुखी होत. अहो मेलं तरी हिचा आत्मा गार नाही. कोण आहे ही आशा. हिला मारायची का नाही. नाही, हिचा नवरा मारायचा. आशेचा कोण मारायचा. नवरा. म्हणजे आशा मारायची पण परमार्थातली नाही, संसार. एकदा प्रपंचातली आशा मेली की फक्त देवावरची आशा राहिली. आणि देवावरची आशा कधीच वाईट आशा असावी, पण देवाला भेटण्याची, त्याला मिळवण्याची. आणि ही आशा टिकवण्यासाठी ही जी प्रापंचिक आशा आहे, हिचा नवरा मारावा. बोडकी करणं म्हणजे संसार मारणं. नवरा मारणं म्हणजे संसार मारणं. एकदा हिला बुडकी केली म्हणजे मी मोकळीच परमार्थ करायला. मग माझं आयुष्य अलिप्त कमळ जळी पाण्यातच राहणार. आशा ठेवणार पण कशातली. फक्त परमार्थातली, फक्त देवाला भेटायची. सांगड वाहणारे पाधारे पतीची नारायण नामाची. एवढीच आशा राहिली फक्त. देवा माझा मी एवढीच आशा फक्त, एवढी टिकू दे. बरं अजून कोण आहे. ते हे ना ननंद मुंबईला आणि कार्ट तुळजापूरला. हे आमच्याच मड्यावर मारलंय बाई. कोण ननंद. इच्छा. तिला कुठलं कार्ट झालं. मोह. इच्छेला कुठलं कार्ट झालं. मोह. आणि हा मोह सगळ्यात जास्त असतो तो देहाचा, शरीराचा. हे चांगलं असावं, देखणं असावं, ऐश्वर्य संपन्न असावं, नावलौकिक असावं. आणि भक्त ऐसे जाना जो देही उदास गेले आशा पाश. याच्याकडे ही जाऊ बी नसली पाहिजे आणि हा मोह सुद्धा नसला पाहिजे. आता मोह सुटण्यासाठी आम्हाला खरं कळलं. आता जी खरूज आहे हे फंगल इन्फेक्शन आहे. फंगल इन्फेक्शन म्हणजे अगदी सामर्थ्याने एखादं जागा नाचते किंवा वाईट होते. आता ज्यावेळेस खरूज होते त्यावेळेस माणूस म्हणतो संसर्गजन्य रोग आहे. जवळ बसायचं नाही, स्पर्श करायचा नाही. बर, हे नाचतं माणसाचं. तसा विचार करायला गेलं तर हे नासकच आहे. कळतंय. नाशिवंत हे कळण्यासाठी खरूज होऊ दे. एकदा या शरीराला कळलं की हे नासक आहे, मग आम्ही याच्यावर प्रेम करणार. आणि एकदा ह्याच्यावरच प्रेम निरसलं की प्रेम कुठं गेलं. मिठी पडली देवावर गेलं. मग हे प्रेम देवावर जाण्यासाठी ह्याच्यावरच जाणं गरजेचं आहे. आणि याच्यावरच जाण्यासाठी हे नासक आहे हे कळणं
गरजेचं आहे. एकदा त्याची किळस आली की पुन्हा काय माणूस संतांसारखा देह जाओ अथवा राहो पांडुरंगी हा, मेली मग महाराज. नंद्याच्या कार्ट्याला खरूच झाली. आता कोण राहिलं? सगळ्यात मेन ज्याच्यामुळं वाटुळ झालं, जो साखरपुड्यापासून लग्नापर्यंत भलता गोड बोलायचा. तुझं तोंड बघितल्याशिवाय करमत नाही, तुझा आवाज ऐकल्याशिवाय दिवस जात नाही. आता तोच म्हणतोय तुझं तोंड बघितलं की दिवस चांगला जात नाही. असा पराकाष्ठेचा बदल ज्यानं केला तो बाबा. काय नाव आहे त्याचं माहितीये की तुम्हाला महाराज? का नवरा माई एक इतकी बाई कटाळी संसाराला नदीवर गेली. आता आमच्या बार्शीवर नाही येताना 2 नद्या लागतात आम्हाला, बरोबर? बरं, आपल्या तुळजापूरच्या जवळ एक तळ आहे, आपल्या ह्याच्या सोलापूर रोडवर आहे की नाही? अजून कुठला आहे का? हा, पण ते जवळ आहे आपल्याला, बरोबर? पाणी आहे मरलीत काय मराय पाहिजे महाराज. असं बिना मरायचं पाणी काय कामाचं नाही दादा, मराय पाहिजे त्याच्यात. तर ती बाई मरायच्या हिशोबानं गेली. धुणं धुत होती, हातानं घरचं तोंडानं गावचं धुणं चालू होतं महाराज तिचं. धुणं धुता धुता रडायला लागली. शेजारची बाई म्हणली, गंगू आता तर बोलत होती, रडाय काय झालं? काय लोकांचं तुळायचं म्हणली, आपलं लय बेकार. काय ती सासू, काय ती सासरा, काय ती नणद, काय ती जाऊ, सगळं सहन केलं असतं, या कप्पायावर सहन केलं असतं. फक्त ही दलिंदर नेट पाहिजे होता. कुठला वाला? ज्याच्या संग गाठ बांधली तो वाला. त्यानं साथ दिली की सहन कराय काय हरकत? हे माझं मत नाही बरं का, माऊलींचं मत आहे. जरी सख्याचा जिव्हाळा बाय सासरवासच आहे. प्रेम नवऱ्याचं भेटलं की बाई सहन करते, हे माऊलीचं मत आहे. तुकोबाराय म्हणतात, तुका म्हणे सोपे आहे सर्वाहुनी, शहाणा तो धनी घेतो असे. मालक शाना भेटला पाहिजे. मालक शाना भेटला की दुःख होत मग तो परमार्थात असू द्या नाही तर संसारात. परमार्थात बी मालक येडा भेटला की आयुष्याचा काटाच आहे, संसारात बी मालक येडा भेटला की आयुष्याचा काटाच आहे. आता बसलेली प्रत्येक म्हणत असेल ताई खरं आहे तुमचं, येडं भेटलं असं तुम्ही नाही ठरवायचं महाराज बरं का, ते देवाला ठरवू द्यायचं. हा, सगळ्या घरात काय मालकाचे येडे नाहीत, कुठं कुठं मालकीने बी येडे असते त्या महाराज बरं का. असं मालक शहाणा भेटला पाहिजे असा हिशोब आहे फक्त. नवरा चांगला भेटला की बाईला काही टेन्शन नाही. मग देवा आमचं सगळ्यात चुकलं, आमचा दादला चुकला. नाथबाबांचं होतं बघा, दादाला नको ग बाई मला नवरा नको ग बाई, दादाला नको ग बाई मला नवरा नको ग बाई, दादाला नको ग बाई मला नवरा नको ग बाई, दादाला नको ग बाई मला नवरा नको ग बाई. अगं का ग बाई, बिना नवऱ्याचं कुठं आयुष्य जातं का? न ग बाबा, जोंधळ्याची भाकर आंबाड्याची भाजी त्याच्यावर तेलाची धारच नाही. कसला दादला कामाचा, एवढं मोठं घर पण सगळं सोडून आले. सगळं मोडकच घर तोडकच छपर, सगळं वाईट आहे असू द्या ना, पण सगळ्यात वाईट देवाला देवघर नाही. या हृदयात जागा नाही जगाच्या मालकाला, तर काय या घराला करायचंय? म्हणून नको बाबा देवा, दादाला नको ग कुठला नवरा? आता ह्या म्हणत्याला आम्ही केला ना, तुझं एक ठीक आहे, आम्ही केला त्याचं काय करू सांग? मी मलाही दादला आहे आणि तुम्हालाही दादला आहे. तुम्ही लग्नाच्या दादल्याला दादला म्हणता, संप्रदायात दादला म्हणजे अहंकार. ज्यानं गाठ बांधली आमच्याशी, या अहंकाराची गाठ काही सुटता सुटना, तुटता तुटना, निघता निघना, जळता जळना. आता ही गाठ सोडायला आम्हाला सुद्धा कृष्णालाच बोलवावं लागतंय. आता ही अहंकाराची गाठ सोडायची म्हणजे ही साधी सोडी नाही, ह्याची आहुतीच द्यावी. दादला मारून आहुती देईन मोकळी कर गे मला, दादला मारून आहुती देईन मोकळी कर गे मला. सत्वर पावगे भवानी आई मला मार्गावा येईल तुला, सत्वर पावगे भवानी आई मार्गावा येईल तुला, सत्वर पावगे मला भवानी मार्गावा येईल तुला, सत्वर पावगे मला भवानी
एकदा अहंकार गेला अहंकार गेला एकदा अहंकार गेला तुकोबर आहे म्हणले तो देवच झाला आम्हात या परस्परे एका नामाचीच अंतरे नाम स्वरूपी फरक राहिला फक्त माणसात नाहीतर देव व्हायला देव पहावया गेलो तेथे पण हे झालं कधी ज्या दिवशी ह्या दादल्याची आहोती ज्या दिवशी अहंकार गेला ना अहंकार कधी जाईल ज्या दिवशी माझं काहीच नाही याची जाणीव होईल आणि माझं काहीच नाही याची जाणीव कधी होईल जेव्हाच्या देवाच्या दारी जाईल आणि देवाच्या दारी जाईल त्या दिवशी मुखात देवाचं नाव येईल आणि ज्या दिवशी मुखात देवाचं नाव येईल त्या दिवशी माझ्याकडं मीपणाचा विषय राहणार म्हणून प्रेमाने एकदम भजन करूया मग पुढे जाऊया दोन्ही हात वर करा